हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिवसभर काय शूट वगैरे केलंच नाही. म्हटलं संध्याकाळी तरी एखादा व्हिडिओ काढावा. तर म्हटलं आज पुलाव बनवणार आहे पनीरचा. तर त्याची रेसिपी दाखवावी तुम्हाला म्हणून म्हटलं आता शूट करावं. तर रेसिपी कंटिन्यू बघा, स्किप न करता बघा. साधी, सोपी आणि सिंपल आहे. जे आपल्या घरात जेवढं साहित्य असतं त्यातच बनवलेली आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. स्किप न करता बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 वाटी दही घेतलेला आहे. आहे. हा जिरा पावडर आहे आणि हे आलं लसूण पेस्ट आहे, फ्रेश वाटली. हे लाल तिखट आहे आणि थोडीशी हळद आणि थोडीशी कस्तुरी मेथी. हे मिश्रण एकदम एकजीव करायचं सगळं. हे पनीरचे तुकडे टाकायचे. हे आता 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर ना बाकीच्या तयारीला लागायचं. तर गॅसवर कढई ठेवायची. कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं. 2-3 चमचे तुमच्या अंदाजानुसार टाका. मी 2-3 चमचे अंदाजे टाकलं होतं. तेल छान थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये ना छान अशी चव येण्यासाठी, म्हणजे हॉटेल टाईप वगैरे चव येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं. बटरने आणखी सुंदर अशी चव येते त्याला. त्याच्यामुळं बटर टाकायचं आणि बटर आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपलं जिरे टाकून घ्यायचे. कारण ना बटर लगेच करपतं थोडंसं, मग त्यामुळे जास्त कमी गॅसवरतीच त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. आणि नंतर ना 1 चमचा जिरे टाकायचे आणि जिरे छान असे तडतडले की त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जो काही खडा मसाला असेल अवेलेबल, तर याच्यामध्ये मी तमालपत्र नाही टाकलं, ते स्टार फूल, मोठी विलायची, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी हे टाकलेलं आहे. मग ते थोडंसं तडतडलं की लगेच त्याच्यामध्ये आपला कांदा टाकून घ्यायचा. चॉप केलेला, एकदम बारीक चॉप करायचं, म्हणजे पातळ पातळ असे स्लाईस करायचे. ते चॉप केलेला कांदा टाकला. कांदा थोडासा लालसर फ्राय होऊ द्यायचा. त्याच्यामध्ये नंतर 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरच्या नंतरनं टमॅटो टाकलं आणि आपल्या घरामध्ये काय गाजर, शिमला मिरची वगैरे काही असू द्या ते टाकायचं आणि हे छान असं फ्राय होऊ द्यायचं. गाजर आणि टोमॅटो छान असं शिजू द्यायचं मस्त ह्याच्यामध्ये. मस्त छान असा परतला का कांदा, हिरवी मिरची, नंतर टोमॅटो आणि गाजर आपलं छान असं मऊ झालेलं आहे. तर आपण हे पनीर जे आहे ना मसाला लावून ठेवलेलं ते त्याच्यात टाकून घेऊया. पनीर मसाल्यामध्ये छान परतायचं. आता ह्याच्यामध्ये ना आणखी थोडीशी हळद टाकायची आणि सुहानाचा बिर्याणी मसाला आहे ते टाकायचं. हा मसाला छान परतून द्यायचा. मसाला छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना थोडस आपण जे पनीर दही वगैरे लावून ठेवलं होतं ना त्यात पाणी टाकून थोडस पाणी टाकायचं. आणि थोडस मीठ टाकायचं. आणि हलक्या हाताने हलवायचं बरं का. पनीर असं फ्राय केलेलं नसल्यावर त्याचे तुकडे होतात. आणि हे मलाई पनीर आहे, जास्त सॉफ्ट आहे.
पाणीने सगळं हे झालंय आणि मसाला तेल सोडलंय. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपला शिजवलेला राईस टाकून घेऊया. राईस एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा. मस्त असा व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा हळूहळू. हा जरा जास्तीचा झालाय. आणि वरतून कोथिंबीर टाकायची. तर आपला पनीर पुलाव तयार आहे. कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचा. 5 मिनिटं ह्याला झाकून ठेवायचं. 5-10 मिनिटं झाकून ठेवल्यावरती वाफेवरती आणखी छान चव येते त्याला. आणि आता इथं बघू शकता तुम्ही की पनीर पुलाव तयार आहे आणि मी 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती तुमची रेसिपी. मी जशी सांगितली तशी केल्याच्या नंतरनं. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच रेसिपी होती. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, चांगलं चांगलं करून खा. तोपर्यंत बाय.